नमस्कार मित्रांनो, PYQ सीरीजमध्ये आपलं स्वागत आहे. कंबाईन पूर्व 2021 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. तर आपण बघूयात 3 स्टेटमेंट दिलेले आहेत, त्यापैकी आपल्याला चुकीचं स्टेटमेंट शोधायचं. पहिलं स्टेटमेंट बघूयात. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने ऑगस्ट 1948 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीची नियुक्ती केली. स्टेटमेंट सेकंड आहे. या समितीमध्ये PC महानोबिस, DR गाडगीळ आणि VKRV राव यांचा समावेश होता. आणि स्टेटमेंट तिसरं आहे की राष्ट्रीय उत्पन्न समितीचा पहिला अहवाल 1951 मध्ये आणि अंतिम अहवाल 1954 मध्ये आला. प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. आशा करतो की प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये दिलं असेल. तर आपण त्यावर आता एक्सप्लेनेशन बघूया. तर राष्ट्रीय उत्पन्न समिती ही जी समिती होती ती भारतीयांची सरकारी पातळीवर पहिलीच उत्पन्न मोजणारी समिती होती आणि त्याची स्थापना 4 ऑगस्ट 1949 मध्ये झाली होती, जे की प्रश्नामध्ये चुकीचं दिलेलं आहे. आणि प्रश्नात दिलेल्यानुसार PC महालनोबिस आणि गाडगीळ आणि KRV राव हे त्या समितीमध्ये होते आणि पहिला अहवाल 1951 आणि अंतिम अहवाल 1954 मध्ये हे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. तर यानुसार या प्रश्नाचं जे चुकीचं विधान आहे ते 1 नंबरचं आहे. तर या समितीच्या शिफारशीनुसार NSS 1950 मध्ये स्थापना झाली, तर 1954 मध्ये CSOची स्थापना करण्यात आली. तर या समितीने भारताचे काही राष्ट्रीय उत्पन्न सांगितलं. तर त्यांनी जे उत्पन्न सांगितलं होतं ते 8,650 कोटी रुपये सांगितलं आणि जे दरडोई उत्पन्न होतं ते 246.90 रुपये सांगितलं. तर या समितीने उत्पन्न मोजताना उत्पादन पद्धत व उत्पन्न पद्धतीचा वापर केलेला आहे. आपल्याला या समितीवर अनेक प्रश्न आलेले आहेत. तर आपण जो प्रश्न बघितला त्याचं जे उत्तर आहे ते आहे एक, ज्यात त्यांनी म्हटलेलं आहे की ऑगस्ट 1948 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीची नियुक्ती केली, ते चुकीचं आहे. ब व क दोन्हीही बरोबर आहेत.